यवतमाळ जिल्ह्यातील वाकोडी वाडी शिवारात अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना 18 डिसेंबर रोजी सकाळी घडली। या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे गंभीर जखमी झाले असून त्यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एक तस्करही जखमी झाला आहे। ऊस नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती मिळताच एपीआय सुनील अंबुरे घटनास्थळी पोहोचले। कारवाई सुरू असतानाच 5 ते 6 तस्करांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अंबुरे यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून 2 राऊंड फायर केले। यात गुलाब खाजा शेख या तस्कराच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला। एपीआय सुनील अंबुरे यांच्यावर सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत 2 आरोपींना अटक केली असून 3 जण अद्याप फरार आहेत। घटनेमुळे वाकोडी परिसरात तणाव निर्माण झाला असून दंगल नियंत्रण पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तैनात आहेत। तहसीलदार अभय मस्के आणि ठाणेदार धनराज निळे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या रेती वाहतूक होते आहे, रेतीचा उपसा होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे एपीआय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते। या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून ह्या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षण सुद्धा असेल या अनुषंगाने 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेमध्ये फायर केलेले, त्यात कुणाला इंजुरी नाही। मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली, गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।